गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची सकाळ म्हणजे फार धावपळ झालेली होती. उठले तसं लवकरच, पण रियांशिका पण लेट उठली आणि रियांशिकाचे पप्पा पण लेट उठले. मग मला पण उशीर झाला ह्या दोघांमुळं. चहाची वगैरे तयारी करून घेतली. पहिला चहा घेतला मी, नंतर मग ह्या दोघांचं आवरायचं होतं. हे उठलेच नव्हते अजून. मग आज हळूहळूच चाललं होतं. मग काय आज बनवणार होते रव्याचे डोसे आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी बनवणार होते. थोडंसं किचन वगैरे साफ करून घेतलं. शेंगदाणे रात्री भाजले नव्हते, आत्ताच भाजून घेतले होते थोडेसे चटणीसाठी. पाणी वगैरे ठेवलं आंघोळीला. रियांशिकाचे पप्पा उठले होते. पाणी वगैरे ठेवून झालं. चहा ठेवला त्यांच्यासाठी. मी घेतला होता चहा. मला नव्हतं माहिती पहिले की रव्याचे पण डोसे बनतात, पण माझी एक मैत्रीण होती इथं आमच्या शेजारी राहायची. तिनं मला सांगितलं होतं असे पण बनतात. नाहीत फक्त मला तांदळाचे आणि उडदाच्या डाळीचे डोसे माहिती होते. रवा थोडासा रात्रभर भिजून ठेवायचा, सकाळी त्याला मिक्सरमधून एकदा फिरवायचं आणि मीठ वगैरे टाकून आपण जसे रेग्युलर डोसा करतो तसा डोसा बनवायचा. छान लागतो तो पण खायला, पण तो गरम गरमच खायचा. ते डोसे बनवणार होते मी आज आणि चटणी बनवणार होते शेंगदाण्याची. म्हणजे हे बनवून घेऊन नाश्ता पण होईल आणि जेवण पण होईल. रियांशिकाच्या पप्पाचा चहा राहिला होता, त्यांना परत चहा गरम करून दिला. चहा वगैरे घेऊन झाला. मग आज 2 व्हिडिओ टाकणार होते मी, चटणीचा आणि ह्याचा डोशाचा. थोडंसं एडिट पण करून ठेवला होता. म्हटलं रियांशिका गेली की मग टाकता येतो पटकन. आणि डेली व्हिडिओ टाकण्याचे पण भरपूर फायदे येतं. आपलं मी जसं आता बघते, मी डेली टाकत आहे. पहिल्यापेक्षा आत्ताच्या व्हिडिओजला व्ह्यू छान येत आहेत. मग जरा व्ह्यू छान आले की मग आपल्याला बी थोडं बरं वाटतं की चला बरं, पहिल्यापेक्षा जास्त लोक बघत पण आहेत, लाईक पण करत आहेत. चांगलं वाटतं बघून. म्हणून मग आता होईल तेवढे प्रयत्न असतात रोजचे 2 शॉर्ट्स किंवा 3 शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे. आणि लॉंग तर एकच होतो. दुपारी शूट करायला वेळ नाही भेटत रियांशिकासाठी. पण आता तिला आजपासून सुट्टी वगैरे लागणार आहे. मग आजपासून ट्राय करेल तिने आल्याच्या नंतर पण शूट करायचं. आता बघूया, आजपासून ट्राय करू. आता हे सकाळचं तर टाकते आणि नंतर मग रियांशिका आल्याच्या नंतर तिच्या स्कूलमधून आल्यापासून ते संध्याकाळच्या रुटीनपर्यंत टाकल. हा डोसा बनवला होता मी. खायला पण खूप छान लागतो आणि खूप स्पंजी असतो आणि नरम पण असतो. दाबून बघितलं तर ते छान वाटत होतं. मग तिच्या पप्पानी खाल्ला, रियांशिकाच्या पप्पानी. रियांशिका म्हणते मी नाही खाणार, मी टिफिनमध्ये नेते. मग तिने घेतला टिफिन, तिचं आवरून दिलं. आज तिचा जातानीचा व्हिडिओ शूट करायला वेळ नाही भेटला, कारण ते दोघं उशिरा उठले आणि मग आवरण्यातच वेळ गेला. म्हणून मग आज शूट वगैरे काही केलं नाही. तिचे पप्पा गेले तिला सोडायला. मग किचनवरचा राडा वगैरे आवरायचा. भाजी पोळी केली तरी तेच आणि नवीन काही केलं तरी तेच, काही फरक नाही कामामध्ये. मग काय नाही, किचन वाटा वगैरे साफ करून घेतला. किचन वाटात आज गॅस वगैरे नव्हते धुणार, उद्याच्याला धुईन गॅस वगैरे. आज फक्त किचन वाटा थोडासा खालूनच घासून घेतला होता, कारण तेल वगैरे थोडंसं सांडलं होतं सकाळी. आमचे रियांशिकाचं कसं असते, काही आपण नवीन करायला लागलं की ती स्टूल वगैरे घेऊन उभा टाकते, कशात कशात हात घालते. मग ते थोडंसं जास्तच घाण होतं आणि आपण एकटं करत असल्यावर तेवढं नाही घाण होत. मग काय नाही, तेवढं पाणी वगैरे वायपरने काढून घेतलं. घरं पण राहिली होती झाडायची. म्हणलं आता हे एवढं झालं की घरं वगैरे झाडून घ्यावा. घरं वगैरे झाडून झाली की मग थोडंसं बसून ते व्हिडिओ वगैरे एडिट केले. 2 व्हिडिओ टाकले होते आणि नंतर मग आता म्हणलं घरं वगैरे झाडावा, थोडासा मॉप वगैरे मारून घ्यावा. काल कपडे ठेवले होते हॉलमध्ये घड्या घालायचे. कधी कधी कंटाळा केला की असं होतो. आणि रात्री रियांशिकाचे खूप फ्रेंड्स पण आले होते खेळायला. मग ते काय खेळायला काढते त्यांचा काही भरोसा नाही. तरी पण मी रात्री भरपूर असं पसारा आवरून ठेवून दिला होता, पण तरी बी ते काढतातच. मग कपडे वगैरेच्या घड्या वगैरे घातल्या. काल ठेवल्याच होत्या मी व्यवस्थित घालून, पण हे लेकरं आले की मग ते करतात असं. कपडे वगैरे ठेवून दिले. मग तिची खेळणी वगैरे इथं तिथं पडलेली होती, ती खेळणी वगैरे ठेवून दिली. घरं वगैरे झाडले आणि घरं झाडली की मग काय नाही, घर पुसायचंच काम होतं. थोडेसे कपडे होते धुईचे, ते कपडे पण धुवून घ्यावं म्हणलं. घर वाळेपर्यंत कपडे धुते, म्हणजे घर पण वाळतं आणि मग कपडे पण टाकून देते तिथं वाळायला. रियांशिकाला आणायला पण जायचं होतं. आज तिचा शेवटचा पेपर आहे. ती आज खूप खुश होती स्कूलला जाताना, कारण आजपासून सुट्टी पण लागणार होती आणि तिचा आज फेवरेट पेपर होता ड्रॉइंगचा. तिला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. मग काय, घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज संध्याकाळचं काही नियोजन नव्हतं स्वयंपाकाचं, कारण गव्हाचं पीठ संपलेलं होतं. दळण पण करायचं होतं. पहिले हे घरातलं सगळं राडा आवरून घ्यायचा आणि मग रियांशिकाला घेऊन यायचं. तोपर्यंत 12 वाजतात.
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.